महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राजूल पटेल यांनी पक्ष प्रवेश केलाय। राजूल पटेल यांनी विधानसभेला वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती। उमेदवारी न मिळाल्याने राजूल पटेल या नाराज होत्या। आज त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करत उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। दरम्यान राजूल पटेल यांच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महापालिकेच्या निवडणुकीआधी अनेक जण स्वार्थासाठी आम्हाला सोडून जातील, मात्र आम्ही एकटे असलो तरी लढत राहू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। गेली 2.5 वर्ष आमच्यासाठी संघर्षाची होती। त्याच्या आधीची देखील 2.5 वर्ष आपण पाहता आम्ही कोविडच्या महामारीशी संघर्ष करत होतो महाराष्ट्रासाठी। गेली 2.5 वर्ष गद्दारांची करत होतो आणि मग आता पण जे सरकार बसले ते खरं तर ईव्हीएमचं सरकार बसलं। धक्का सगळ्यांनाच बसलाय। जे जिंकलेत त्या बाजूला ते पण बोलतात की आमचं सरकार आलं कसं हे आम्हाला माहिती नाही। अनेक अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल, पैशांसाठी असेल, स्वार्थासाठी असेल, गद्दारी करण्यासाठी असतील, सोडून जातील। ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या। इथे कोणी हरणार नाहीये। आम्ही लढत आहोत, ते आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत, मुंबईसाठी लढत आहोत। ते गद्दारी जे करतात आणि जे पलीकडे जातात ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातात आणि मुंबई विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध गद्दारी करण्यासाठी जातात। कोणी गेलं तरी आम्हाला परवा नाही। एकटे जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा ह्याच्यावर लढून जिंकून दाखवू। संस्कार दिले तेच आम्ही इथे वापरणार आहे, कारण आम्ही बाळपणापासून तुमच्या बरोबर होतो। तुम्ही जे आम्हाला संस्कार दिले त्याप्रमाणेच आम्ही वागणार आहोत। आणि आत्ताही इथे जरी आलोय तरी आम्ही गटारी नाही, पण आम्ही विभागाचा विकास करण्यासाठी आलोय। तुमच्याकडे वेळ नसतो, उद्धवजींकडे वेळ नसतो, म्हणून आम्हाला इथे येऊन बोलावं लागतंय।